माणसाचे सुख आणि दुःख हे दोन्ही जवळ असतात. आणि दोन्हीही नाण्याच्या दोन्ही बाजू जरी असल्या तरी ते एकमेकाचे घट्ट मित्र असतात. एकदा काय झालं माहितीये, सुखाने आणि दुःखाने दोघांनी ठरवलं की विहिरीत पोहायला जायचं. मग मग आनंदाने दोघेही गेले विहिरीजवळ. सुखानं सगळे प्रथम कपडे काढले, दुःखानंही काढले. सुखानं पहिली आनंदासाठी उडी घेतली, पण दुःखानं मात्र त्यानं उडी घेतलेलं पाहिलं आणि सुखाचे सगळे कपडे घेऊन तो निघून गेला. काही क्षणातच सुख सुखानं पाहिलं दुःख कुठं दिसेना. म्हटल्यावर सुखानं परमेश्वराची हाक मारली आणि त्यावेळी त्याला एक सद्गुणी मित्र भेटला. त्याची ही सगळी अवस्था पाहिल्यावर त्याचे सगळे कपडे वगैरे तिथं काहीच नव्हतं. मग त्या सद्गुणी माणसानं त्याला वस्त्र दिलं आणि त्याला सुखाला वर काढलं. आणि तो सद्गुणी माणूस काय म्हणाला माहितीये? सद्गुणी माणूस म्हणाला, अरे तो गेला जाऊ दे, पण तो तुझा घट्ट मित्र आहे, त्याला तू क्षमा करून टाक. सद्गुणी माणसाचं हे वाक्य ऐकलं, सुख सुद्धा सुखावलं. म्हणून दुःखाची किंमत कितीही असली तरी सुखाचा तो एक चांगला मित्र आहे.